म्हणजे कस्टमरला आपण जो काही माल देतो तो त्यांनी आपल्याला रिटर्न केल्यानंतर तो आपण त्याचं बिलिंग कसं करायचं, त्यासाठी आपल्याला जावं लागतं सेल्समध्ये. सेल्समध्ये गेला की आपण त्याला एक सेल रिटर्न म्हणून ऑप्शन दिलेला आहे. सेल रिटर्नवर क्लिक केल्यानंतर सेल रिटर्नचा डॅशबोर्ड आपल्यासमोर येईल. त्यामध्ये तुम्ही सेल रिटर्नचे बिलं जर बघायचे असेल आपण मंथली किती केले किंवा 15 दिवसात किती केले, आपण तिथं डेट टाकून सिलेक्ट करू शकतो. डेट टाकून सिलेक्ट केलं की तुम्हाला इथं आपले जे काही आपण रिटर्न बिलं केले ते तुम्हाला इथं दिसून जातील. आपल्याला जर न्यू सेल रिटर्न करायचं असेल, न्यू बिल करायचं असेल रिटर्नचं, तर आपण ते ॲड सेल रिटर्नवर क्लिक करून ते बिल करू शकतो. त्यावर क्लिक केल्यानंतर इथं फर्स्टली आपल्याला कस्टमर नेम येतं. जे काही कस्टमर नेम असेल ते कस्टमर नेम आपण सिलेक्ट करू शकतो. सिलेक्ट केल्यानंतर बिल टाईप वगैरे त्याचा ऑटोमॅटिकली आपल्याकडे येतो. चेंज वाटलं तर आपण तो चेंज पण करू शकतो. त्यानंतर आपली जी काही डेट आहे ती डेट आपण सिलेक्ट करून चेंज करू शकतो. त्यानंतर बाय हँड कोणाच्या हाती त्यांनी पाठवलं का आपण त्यांचं नाव पण इथं सेल रिटर्नला टाकू शकतो. त्यानंतर जो पेमेंट मोड काय आहे तो पेमेंट मोड पण आपण इथं सिलेक्ट करू शकतो. त्याचा सेल रिटर्नचा पेमेंट मोड कसा केलेला आहे. त्यानंतर आपल्याकडे बारकोड असेल तर बारकोड स्कॅनिंग करून आपण तो प्रोडक्ट ॲड करू शकतो. सिलेक्ट प्रोडक्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं प्रोडक्टची लिस्ट येईल. जी काही आपण आतापर्यंत त्यांना सेल केली आहे ती प्रोडक्टची टोटल लिस्ट येईल. त्यामध्ये जर कोणता प्रोडक्ट त्यांनी रिटर्न केला आहे तो आपल्याला इथं पहिल्यांदा सिलेक्ट करायला येतो. प्रोडक्ट सिलेक्ट केला की त्याची आपल्याला इथं सेल्स क्वांटिटी वगैरे सगळं शो होतं. त्यानंतर क्लिक केलं की इथं तुम्हाला ॲड होतो तो. त्याचा टोटली जे बाकी काही इन्फॉर्मेशन आहे बॅच वगैरे ते इथं ॲड होऊन जातात. त्यानंतर क्वांटिटी, इथं क्वांटिटी आपण किती रिटर्न केली त्यांनी ती क्वांटिटी आपण टाकू शकतो. त्यानंतर एंटर केलं, रेट जर चेंज करायचं असेल आपण ते रेट पण इथं चेंज करू शकतो. त्यानंतर फ्री क्वांटिटी जर याच्यावर दिली असेल ती जर रिटर्न आलेली असेल तर फ्री क्वांटिटी पण आपण रिटर्न करू शकतो. डिस्काउंट जर इथं दिलेला असेल, या प्रॉडक्टला जर काही डिस्काउंट आपण 3% किंवा जास्त काही दिलं असेल आपण तो इथं देऊ शकतो. त्यानंतर एंटर केल्यानंतर आपल्याला टोटल अमाउंट इथे दिसते आणि ॲड म्हटल्यानंतर तो प्रोडक्ट आपल्या लिस्टमध्ये ॲड होतो. सेल रिटर्नला ॲड झाल्यानंतर आपण त्याला इथं सेव्ह म्हटल्यानंतर तो सेव्ह होऊन आपल्या सेल्स रिटर्नच्या डॅशबोर्डवर येऊन जाईल. आपला तो इथं शो होऊन जातो. याला आपण एडिट पण करू शकतो आणि याला आपण डिलीट पण करू शकतो.